नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका, आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद. आणि कर्म करत असताना शक्य आहे थोडं अर्जुन हल्लीच्या ज्योतिषी लोकांना मांडणाऱ्यापैकी होता. अर्जुनाला असं वाटायचं कर्म करायला तयार आहेत, पण द्रोण आहेत, भीष्म आहेत, कर्ण आहेत. विजय होतो का नाही एवढा रिझल्ट मिळाला म्हणजे मला बरं वाटेल. हे जे लोक ज्योतिषकडे जातात ना, याचं म्हणणं आहे की तुम्ही म्हणा आम्ही पैसे लावतो, पैसा याचा, डोकं याचं, यांनी व्यापार निवडलेले आहेत. जो झोपडीमध्ये राहणारा ज्योतिषी, ज्याला स्वतःचं ज्योतिष माहीत नाही, त्याच्याकडे हा जाऊन म्हणतो सांगा काय आमचे ग्रह मागतात. मग तो सांगतो काळ अनुकूल आहे, पैसा लावायला हरकत नाही, लगेच लावतो. आणि बुडाला काळ अनुकूलच होता, ग्रह प्रतिकूल होते. बघा आता काय त्याच्यावर केस करणार का तुम्ही? अर्जुनाचं म्हणणं आहे देवा तू ठाम सांग तुझा विजय होईल, मी तुझ्या पाठीशी, तू सांग मला. भगवंत उलट उत्तर देतात, तसं काही मी सांगू शकत नाही. हतो वा स्वर्गम प्राप्स्यसि, मेलास तू, हे तोंडावर म्हटलं बरं का अर्जुनाच्या, मेलाच स्वर्ग प्राप्ती होईल गॅरंटी मी देतो तुला. जित्वा वा भोक्ससे महिम, पण रिझल्ट देत नाही, ज्योतिष देत नाही. कारण जगण्यातला आहे ना कसंच निघून जातो महाराज, जर तुम्हाला अगोदर कळालं तर. हे फार महत्वाचं जीवन आहे. उद्या काय होणार आहे हे जर कळलं ना, जगण्यातला आनंदच निघून गेला. उद्या काही होत नाही किंवा होतंय याचा अंदाज नाही म्हणून जगण्यामध्ये आनंद आहे. येईल तो दिवस कसा असेल ती उत्सुकता आहे. उत्सुकता ही आनंदाला जन्म देणारी आहे. दुःख असेल सुख असेल काय फरक पडला त्याच्यामध्ये, पण काय घडतंय जीवनामध्ये ही उत्सुकता आहे. आणि उत्सुकता जर तुम्ही तुमच्या हाताने समाप्त केली, राहिलं काय जीवनामध्ये? कर्मण्येव अधिकार असते, कर्म कर. म्हणजे महाराज असं ऐकलंय की कर्मामध्ये बंधन आहे. भगवंत म्हणतात निश्चित बंधन आहे. मग काय करावं? बंधन आहे हे तू मला सांगतोस का? शरीराला जन्म ज्यावेळेस मिळाला त्याच वेळेस तू बंधनामध्ये पडला, नवीन काय सांगतोस तू? कर्म सुटत नाही. शरीराचा जन्म झाला त्या दिवशीपासून कर्म तुझ्या पाठीमागे लागलेले आहेत. नाही देह भ्रांग शक्य त्यक्तुम कर्माण्य शेषतः. कुठल्याही माणसाला अशेष कर्म सोडणं शक्य नाही. त्याला चॉईस आहे, निवड आहे. त्याला वाईट कर्म करायचं का चांगलं कर्म करायचं हे निवड करू शकतो, कर्म सोडू शकत नाही. अर्थ लक्षात ठेवा. अभ्यास करायचा का नाही हे तुम्ही निवडू शकता, करायचा किंवा नाही करायचा, झोपायचं, पण काहीच करायचं नाही असं जगामध्ये होऊ शकत नाही. शरीर आहे, मूर्तीला होणी देहाची. आणि शब्द इतका गोड आहे महाराज, खंती करती ते कर्माची गावंढेगा, गावंढळ. ज्ञानोबा फार कमी बोलतात बरं का एखाद्याला. खंती शब्दाचा अर्थ कुचरपणा कर्मामधला. कर्म करावंच लागतं, वाकडं तिकडं तोंड करणार. काही काही माणसं हरिपाठाला उभे राहिले ना, असं वाटतं पडलेला उमेदवार आहे निवडणुकीमध्ये. काय एक कीर्तनकार आहेत, तो पहिले टाळकरचे चेहरे पाहतो. जर उत्साही असेल तर उभा ठेवतो, नाही तर त्याला म्हणतो बाकीचे बसा खाली, का तुमच्याकडे पळून आमचे कीर्तन पळून जायचं. खंती ते खंती करती कर्माची गावंडे कर्म येते. कशाबद्दल खंती? खंत शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा, फार महत्वाचा शब्द बरं का. भय आणि खंत ही मानवी जीवनाचे दोन बाजू आहेत, भय आणि खंत. आणि हेच जगद्गुरु तुकोबारांचा अभंग आहेत. जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे, भय निरसली खंती. जन्माचं भय
आणि काही न मिळालं नाही याची खंत समाप्त झाली जीवनामध्ये. खंती करती ते कर्माची गावंढे. दोनच वस्तू आहे, मरणाची भीती आहेत आणि न मिळाल्याची खंत आहे. आणि कर्म न करता एखादी वस्तू तुम्हाला प्राप्त व्हावी, सगळ्यात मोठा मूर्ख माणूस म्हणजे साधू. साधू साधू इतकं चांगलं कर्मच करत नाही महाराज. ज्ञानेश्वरी हे केवढं मोठं कर्म आहे महाराज. योगीराज आहेत, ज्ञानोबा आहे, समाधीमध्ये आहेत, चांगदेवासारखा त्यांना शरण येतो. ज्ञानेश्वरी सारखा अप्रतिम सर्वांग सुंदर ग्रंथ लिहितात. जिथं त्याग कोणत्या गोष्टीचा नाहीत, जिथं सौंदर्य आहेत ज्ञानोबा वर्णन करतात, जिथं वेदांत आहेत ज्ञानोबा वर्णन करतात, नीतिमत्ता आहेत वर्णन करतात. खूप सांगितलेले ज्ञानोबाईंनी. ज्ञानोबाईंची एक ओवी तर इतकी सुंदर आहेत. आपण रस्त्याने चाललेलो आहेत, वारकरी माणसं असतो ना, कोणी आपल्याला मारायला आलं तर आपण पारमार्थिक माणसं असल्यामुळं जाऊ द्या द्या सोडून. माऊली या माताची नाहीत बरं का. माऊली म्हणतात मारायचंच आहे ना, तो मारणारच आहे ना, मार नका खाऊ, त्याला 2 ठोके द्या, त्याचं नाव ज्ञानोबा आहे. कोण लागून गेला? तो मनुष्यच आहे तो सुद्धा. कशा करता तुम्ही मार खाता? ही ज्ञानोबांचे काय शिकवतात? अहिंसा हे सगळे शब्द आहेत ना समाजामध्ये प्रचलित, हे वारकरी संप्रदायाला मान्य नाहीत. तुम्ही कोणाला त्रास देऊ नका आणि तुम्ही त्रास सहन करू नका, हे साधकाचं जीवन आहे. तुमच्यामुळं कुणाला त्रास देऊ नका, कुणाचा अपहार करू नका, कुणाला फसवू नका. तुम्ही स्वतः नीट वागा, पण तुमच्यावर अन्याय होऊ देऊ नका. कारण की तुम्हाला जगायचंय. जगलं तर तुम्ही परमार्थ कराल. तुमची बुद्धी शिल्लक राहिली तर तुमच्याकडून परमार्थ होईल. तुमच्या बुद्धीवर रोज आघात होत गेले, नाही करू शकत परमार्थ तुम्ही. म्हणून साधू जरी झाला तरी तो कर्म सोडत नाही. मग ज्ञान महत्वाचा सिद्धांत यस्य नाहं कृतो भाव, अशी सुंदर भूमिका आहेत. हरपले आपण पे पावे, ते संता ते पाहता घेऊ सावे. शोधायचं कुणाला? ज्ञानोबा आहे तुकोबा राहिला. हरपले, आपण स्वतःला ह्या सिद्धांताच्या जंगलामध्ये हरवून घेतलेले स्वतःला. आपल्याला हेच कळत नाही की आपण भक्ती मानतो का ज्ञान मानतो का त्याग मानतो का कर्म मानतो. आपण एक निश्चय नसतो जीवनामध्ये. वेळ बदलली की याचा सिद्धांत बदलतो. वैराग्यवान आहे, निश्चय राहत नाहीत. सगळ्या वस्तू पुढे आला, आजचे दिवस वैराग्य बाजूला ठेवू. त्यागाची गोष्ट आली, नेहमीच त्याग करतो, एक दिवशी नाही त्याग केला तर काय फरक पडला? नाही भजनाला गेला, मनातल्या मनात भक्ती चालू. काय काही भाग्यवान झोपेला समाधी मानतात. निश्चय नाही जीवनामध्ये. नेमका परमार्थाचा सिद्धांत कोणता मानतो आपण? माझा अर्थ लक्षात ठेवा बरं. समग्रता तुमच्या जीवनात येऊ शकत नाही. अत्यंत अवघड गोष्ट असेल तर ती समग्रता आहे. एक सिद्धांत आयुष्यावर तुम्ही पाळू शकता. भक्ती आहे, भक्ती पाळू शकता. वैराग्य आहे, वैराग्य पाळू शकता. आणि त्याची पहिल्यांदा जी सुरुवात आहे, पहिली सुरुवात आहे ती सुरुवात आहे कर्माने. आणि कर्मफळच सत्वगुण रजोगुण तमोगुणामध्ये परिवर्तित होतं. जगाचं नाव ठेवत असताना ज्ञानोबा म्हणतात हे 3च आहेत, इष्ट अनिष्ट. हे जे 3 फळं प्राप्त होतात ना, हे 3 फळं म्हणजे जंगम जे आहेत, तुम्ही आम्ही जे आहोत मनुष्य, हे मिश्र फळाचं लक्षण आहे. इष्ट जे आहे ते देवता. देवता म्हणजे मनुष्यातला क्रीम वर्ग. आणि मनुष्यातला तमोगुणी वर्ग, ज्याला आयुष्यभर काहीच मिळत नाही, जळतच राहतो. याला पाय जळ, त्याला काही मिळत सुद्धा नाही, दुर्भाग्यवान ज्याला म्हणू शकतो आपण. फार फार तर त्याला जड म्हणण्याच्या ऐवजी स्थावर म्हणतात. हे 3 प्रकारचं जग या ठिकाणी मांडले गेलेले आहेत. हे कर्म फळ आहेत, स्थावर आहेत, जंगम आहेत. 3 प्रकारची फळ आहेत. हा भाग वेगळा आहे कर्मफळाचा. पण साधू कर्म करत असताना कोणतंही कर्म कर्तृत्वाचा मत त्याच्यामध्ये नसला पाहिजे. कर्तृत्वाचा मत म्हणजे काय? एकदम सामान्य गोष्ट आहे. माणसाच्या नसानसामध्ये कर्तृत्व मत आहे. मी केलं हा शब्द आला की कर्तृत्व मत आला.
हीच तर ओवी ज्ञानोबरांची. मी जगी एक अर्जुन ऐसा देही वाहे अभिमान, या कौरवा ते स्वजन आपुले म्हणे मी याते मारीन, कर्मफलाचा आस्वाद तेने पापे के लिखेन, ऐसे देखत होतो दुःस्वप्न तो चेविला प्रभो. कर्मफळाचा अभिमान आस्वाद आणि कर्तृत्वाचा मद मोठा सिद्धांत आहेत. म्हणून निष्कर्मता जीवनामध्ये आली पाहिजेत आणि साधूला कर्म प्रतिबंध होत नाहीत. या कर्तृत्वमत आणि कर्मफलाचा आस्वादचा एकत्रित श्लोक आहे हा. यस्य नाहं कृतो भाव यस्य बुद्धिर्न लिप्यते, हत्वापि स इमान लोका न हंती न निबध्यते. हा साधूचा भाग झाला. आणि कर्म करत असताना वारकरी संप्रदायाची एक महत्वाची सुरुवात आहे. कर्म करत असताना भगवंताला जर तुमचे कर्म आवडले तर भगवंत तुम्हाला प्रसाद देतो. हा वारकरी संप्रदायातला हृदयाचा सिद्धांत आहे. हार्ट पॉइंट ज्याला म्हणतात, मेन सिद्धांत आहेत. 2 शब्द फार महत्वाचे आहेत. पहिला शब्द आहे प्रसाद. पूर्ण 18व्या अध्यायाचा अभ्यास करा, एकच शब्द आलेला आहे, कर्म करा, ईश्वराला अर्पण करा. ईश्वराला अर्पण केलं तत्प्रसादे बोध उद्दीपे. पूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये बरं का. कमीत कमी आजचा विषय विसरू नका. कोणाच्याच आहारी जाऊ नका. कर्मफल ईश्वरी अर्पे तत्प्रसादे बोध उद्दीपे. आणि कर्म केल्याशिवाय ईश्वर प्रसन्न होतच नाही. मी तुम्हाला ज्ञानोबांची आढी सांगतो. आढी कशी असते. सगळे वारकरी आहेत, सगळे कीर्तनकार आहेत, सगळेच अभंग पाठ देवाचे द्वारी उभा क्षण बरे. ज्ञानेश्वरी जर कळाली नाही ना, हरिपाठ तुमचा प्रवेशच होऊ शकत नाही. ज्ञानेश्वरीपेक्षा 1000 पट हरिपाठ अवघड आहे. 1000 पट हरिपाठ अवघड आहे. तुम्ही कोण निर्णय करणार द्वार कशाला म्हणतात? तुमचा काय अधिकार आहे? देवाचे द्वार तुम्ही ठरवाल ते द्वार होईल का? ज्ञानोबाचं मत तुम्हाला कळू शकेल काय ज्ञानोबा याला दरवाजा म्हणतात म्हणून? 50 नाही 100 वर्ष हरिपाठ म्हणणारी लोक या जगामध्ये द्वारकरी आहेत, पण द्वारच कळलं नाहीत. प्रवेश मिळणार कुठून? आपल्या मनाने अर्थ काढतात हे भाग्यवान आहेत. देवाचे द्वारे द्वार कळतच नाहीत महाराज. हा ज्ञानेश्वरीने जर कृपा केली तर हरिपाठ कळेल. मी म्हणायचं काय तुम्हाला, माझा जो म्हणायचं ते सांगतोय तुम्हाला. हरिपाठ आणि ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी कोणी अभ्यास करा, हळूहळू ज्ञानेश्वरी स्वीकारते. हरिपाठ अनुभवामृत आणि 65 स्वीकारत नाही कोणाला. योगी असेल तर 65, संत असेल स्वतःचा अनुभव चेक करण्यासाठी अनुभवामृत आहे. ज्ञानेश्वरी साधना आहे. ज्ञानेश्वरी पुण्य ग्रंथ आहे. आपलं पुण्य कमी पडत असेल त्या पुण्याला ज्ञानेश्वरी भर देते. या ग्रंथ पुण्य संपत्ती, त्यांची संपत्ती आपल्या पुण्यामध्ये मिसळते. वाचता वाचता ज्ञानोबा आहे त्यांचं पुण्य आपल्याला प्रदान करतात. हे ज्ञान म्हणून सगळ्यासाठी ज्ञानेश्वरी. आणि जेवढं वर्णन आहेत संप्रदायामध्ये ज्ञानेश्वरीचंच वर्णन आहेत. हरिपाठाचं वर्णन नाही आहे, अनुभवामृताचं वर्णन नाही आहे, 65चं वर्णन नाही. अधिकारीच नाही त्यांचे. कर्म जर चांगले केलं तत्प्रसाद बोध उद्दीपे. मग हरिपाठाचा अधिकारी कोण? आसोनी संसारी. आसोनी संसारीसाठी स्वतंत्र श्लोक आहेत. असक्तिरण विश्वंग पुत्रदार ग्रहादिशो तरी देहाधिक संसार. देहामध्ये असताना सुद्धा तो संसारामध्ये अडकला जात नाहीत. त्याचं स्वतंत्र वर्णन आलेलं त्या ठिकाणी. आसोनी संसारी. परिपाकाची वेळ फळ देठे ना देठ फळे. वाघूरमध्ये वारा जसा अडकत नाही तसं संसारामध्ये अडकत नाही, म्हणून आसोनी संसार आहे. मग कोण अधिकारी? सरळ ओवी आहेत. वैराग्य मोक्षद्वारी उभा टाके. ही ओवी कळाली तर हरिपाठाचा अधिकारी कळतो. ओवी काय आहे? वैराग्य. देवाची द्वारी जसाच तसा शब्द आहे बरं. शब्द बदललेले आहेत, अर्थ एकच आहे.
वैराग्य मोक्षद्वारी उभा ठाके, देवाचे द्वारी उभा क्षणभरे. कोणत्याही शब्दामध्ये बदल नाहीत. देवाच्या ऐवजी मोक्ष शब्द आहे. भगवंतामध्ये जो प्रवेश असतो तो प्रवेश म्हणजे मोक्ष, तो म्हणजे देव. देवो भूत्वा देवम यजेत. देवाचे द्वारी वैराग्य. आणि वैराग्याचं वर्णन करताना एवढं सामान्य वर्णन नाही बरं का. एवढं जसं तुम्हाला तुकडा दिला वैराग्य असं नाही आहे. जेवढं तुम्ही कर्म कराल, जेवढं कर्म कराल आणि त्या कर्मापासून तयार होणारं भाग्य, त्या भाग्याचा शेवट म्हणजे वैराग्य. सकळ भाग्याची सीमा. ज्ञानोबराय शब्द लक्षात ठेवा बरं का. वैराग्य म्हणजे फालतू नाही येत. असं रस्त्याने फिरले, दाढी जटा वाढवली, सोंग आणलं, त्याला वैराग्य ज्ञानोबराय स्वीकार करत नाहीत. सकळ भाग्याची सीमा, सकळ. आणि वैराग्य एक अशी वस्तू ज्ञानोबराय म्हणतात, मोक्ष फळा दिलेली ओल. मोक्षरूपी फळ आहेत ना, ज्याला प्राप्त करून घ्यायचं असेल त्याला तारण म्हणून वैराग्य दिलेलं आहे. ओल म्हणजे तारण. एवढं सोपं नाही. म्हणून मी सांगितलं ग्रंथ अर्थ लावतानाच अवघड लावले जातात. हरिपाठाची तर दांडी माणसाची अशी उडते महाराज. कार्तिकीच्या कीर्तनात इथे कीर्तन असतं एकादशीला, त्यावेळेस सांगितलं होतं मी. एक साधी गोष्ट ज्ञानोबराय कसं फसवतात. देवाचे द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तिचारी. अर्थ सांगताना कसा करतात. देवाच्या द्वारात उभं राहिल्यानंतर 4 मुक्ती साध्य होतात. होतात म्हणजे भविष्यकाळ. होतात म्हणजे भविष्यकाळ. आणि हरिपाठात भूतकाळ दिलेले आहेत. साधी येल्या म्हणजे काळाचं सुद्धा आपल्याला ज्ञान नाहीत, एवढे मूर्ख आहेत आपण. साधी येल्या भूतकाळ आहे. ज्ञानोबराय स्वतःचा अनुभव सांगतात. देवाच्या द्वारात उभं राहिल्यामुळं, वैराग्यामुळं. आणि वैराग्य ज्ञानोबरायचा फार प्रकार आहेत. जन्मतेनी प्रसंगे स्त्री देह शिवणे अंगे. 16 कुठून सुरुवात केले ज्ञानोबरायने, तिथून सुरुवात केलेले जन्मापासून. आणि ते वैराग्य उभा राहिल्यामुळं साधी येल्या, साध्य केल्या. आणि आपण अर्थ सांगतो साध्य होतील. काय गॅरंटी महाराजाची, केवढा मोठा महाराज आहे. व्याकरणाचे छोटे छोटे अर्थ कळत नाही, कशाला नादी लागायचे. आणि पुन्हा जर सांगायला गेलं, असे काही छोटे छोटे अर्थ सांगायला गेलेत, ते लय शहाणे आहेत. म्हणून महत्वाचा शब्द आहे. परमार्थाचा परिपाक आहे हा, कर्माचा परिपाक आहे वैराग्य. सकळ भाग्याची सीमा आणि भगवंताने दिलेला प्रसाद म्हणजे वैराग्य. अजून एक महत्वाचा शब्द याच्यामध्ये सांगतो. वैराग्यवान माणसाला ज्ञानोबरायचं मत आहे बरं का. ज्ञान मिळालंच पाहिजेत असं काही जरुरी नाही. हे फार अवघड सिद्ध होते ज्ञानोबरायचे बरं का. जो वैराग्यवान आहे ना, भगवंताने दिलेलं जे वैराग्य आहे, त्या माणसाला असं काही जरुरी नाही की ज्ञान मिळालं पाहिजे. म्हणजे महाराज नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका. आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद.